मंडळी, मी आज पुण्याच्या कुमठेकर रोडवरती आहे. पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते पुण्याचं फक्त सांस्कृतिक राजधानी असलेलं चित्र. औद्योगिक विस्तारासोबतच शैक्षणिक विस्तारातही पुणे आज अग्रेसर आहे. पुण्याची ओळख असलेला पुण्याची पगडी आणि पुणेरी साडी किंवा महाराष्ट्रीयन पैठणी असेल, महाराष्ट्रीयन सिल्क साडी असेल, हा एक महाराष्ट्रीयन संस्कृतीची आणि पुण्याच्या संस्कृतीची ओळख करून देणारा हा पेहराव आहे. औद्योगिक क्षेत्रात पुणे कितीही विस्तारलं असलं तरी जीन्स आणि टॉपच्या या विश्वात पुण्याची साडी आणि पुणेरी पगडी ही पुण्याची एक विशेष ओळख झालेला आपल्याला दिसतं. आणि आज पुण्याच्या महालक्ष्मी सिल्क येथे आलेलो आहे. आपण साड्यांच्या विविध व्हरायटीज आणि विविध डिझाईन्स आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. चला. नमस्कार दादा. नमस्कार. आज माझ्यासोबत आमच्या श्रद्धा मॅम आहेत. आणि आज महालक्ष्मी सिल्क्स म्हणजे सिल्कच्या ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. तर सगळ्या व्हरायटीज बाहेर पाहायला मिळत नाहीत आणि तुमचं एक जुनं दुकान असल्यामुळं भरपूर व्हरायटीज आहेत आणि तुम्ही सुरुवातीपासून ते आजच्या काळापर्यंत साड्यांच्या प्रत्येक डिझाईनला फेस करत आलेले आहेत, प्रत्येक काळानुसार बदलणार आहेत. अगदी बरोबर. तर सुरुवातीची जी पिढी होती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुकान टाकलं आणि आजची, तर ह्याच्यामध्ये काय म्हणजे साड्यांमध्ये डिफरन्स कसा वाटतो? कशी सुरुवातीपासून आणि आतापर्यंत बघण्यात कसं असतं माहिती का, की सुरुवातीला आम्ही पैठण्या तयार करायचो. म्हणजे आताही आम्ही पैठण्या तयार करतो, पण पैठणी ही कसं ट्रॅडिशनल व्हरायटी असल्यामुळे ह्याच्यात काही बदल होत नाही. पण तरी पण त्याच्यामध्ये बदल म्हणजे कसं आहे, काही ना काहीतरी पुढची व्हर्जन म्हणतात ना, तसं ते तयार करत आहोतच. म्हणजे त्याच्या डिझाईन मध्ये वगैरे थोडेफार डिझाईन वगैरे जे आहेत ते बदल वगैरे होत आहेत, कलर वगैरे चेंज होत. दादा, तुम्ही किती वर्षापासून ह्या बिझनेस मध्ये आहात की तुमचा हा परंपरागत व्यवसाय आहे? हो, अगदी म्हणजे पिढीजात व्यवसाय आहे. मी इथे जवळजवळ 25 वर्ष झाले बसलोय. कारण की पुणे म्हटलं की लक्ष्मी रोड आणि लक्ष्मी रोडचं नंतरचं कुमठेकर रोड हे पुण्यामधल्या पुणेकरांना माहित नाही असं नाहीच. तर आज आम्हाला तुमच्याकडच्या काही साड्या बघायला पण आवडतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं ग्राहकांशी हे करता की त्याच्यातली व्हरायटी वगैरे जी असेल ते पण तुम्ही आम्हाला दाखवलं, उलगडून दाखवलं तर नक्की आम्हाला आवडेल. आपल्याकडे कसं येतं, अगदी 700-800 पासून तर जवळजवळ 15,000-16,000-20,000 हजार पर्यंतच्या साड्या असतात. दाखवू एखादी? हो, नक्की नक्की नक्की. तर आम्हाला तुम्ही व्हरायटी साड्या ज्या असतील त्या आणि ज्या पैठणी जे पुण्याची शान आहे, ही सेमी पैठणी म्हणतात ताई. त्याच्यात कलर्स वगैरे जे आहेत जवळजवळ एक 15-20 कलर येतील याच्यामध्ये. ही कमीत कमी रेंज जी आहे ती 700 पासून सुरुवात. त्याच्यात पुढच्या व्हरायटी पण येतील. तुम्ही पैठण्यांचं जे हे असतं, सर्वसाधारणपणे प्रत्येक स्त्रीला आपल्या घरी एक पैठणी हवी असं वाटतच असतं. अगदी 100%. तर तसं तुम्ही कसं हे करता, कन्व्हिन्स करता? मला असं वाटतं की ग्राहक देवो भव, म्हणजे तुमच्याकडनं येणारा कुठलाही ग्राहक तुमच्याकडनं नाराज होऊन किंवा काही न घेता नक्कीच जात नसणारे हे आम्हाला नक्की माहिती आहे. कारण की महालक्ष्मी सिल्क हे बऱ्याच वर्षापासून पुण्यामध्ये आहे आणि तुमचा जो काय म्हणतात ना नेटवर्किंग आहे किंवा तुम्ही जे कस्टमर गुंतलेले आहेत ते वर्षानुवर्ष तुमच्याशी कनेक्टेड असतील. तर मला आता तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी पण दाखवा आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेत ते पण तुम्ही मला सांगा. दाखवतो. आपण जे तयार करणारे ज्या साड्या आहोत ते कमीत कमी 10,000 पासून पुढच्या रेंजचे आहेत. हे सेमी येतं, हे संपूर्ण म्हणजे मशीन विविंग येतं. हे मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही स्वतः करता? काही साड्या जे दाखवतो ना, म्हणजे आपल्या ज्या साड्या आहेत त्याच्यात म्हणजे दाखवतो. आता हे पण सेमी पैठणीच आहे. मस्त कलर आहे दादा, एकदम. हो, सुंदर कलर आहे. कलर वगैरे आणि सध्या कसं आहे, सेल्फ म्हणजे एकच कलरची सध्या फॅशन आहे. याला सेल्फ म्हणतात. सेल्फ कलर एकच कलर, काठ पदर नाहीये, फक्त सिंगल कलर मध्ये पैठणी गुंतलेली आहे. याच्यामध्ये सेल्फ आणि कडियल असे 2 प्रकार येतात. ह्याला कडियल पैठणी म्हणतात. अतिशय सुंदर कलर आहे. गर्भ रेशमी हिरवा रंग आणि त्याला लाल रंगाचं कॉम्बिनेशन आहे. मला वाटतं प्रत्येक स्त्रीकडे हवा असलेला जो पॅटर्न कलर असेल तो हे कॉम्बिनेशन आहेच. मस्तच.
दादा सर्वसाधारणपणे सेमी पैठणी किंवा कडियल पैठणी किंवा बाकीच्या ज्या पैठणी असतील हा. त्याची रेंज पण तुम्ही आम्हाला सांगाल का? हो. कारण की आपल्याकडे जे कस्टमर्स आता घ्यायला येतील आता त्यांना हे त्याच्याबद्दल आता नक्की ही विचारायचं कडियल आहे. पैठणी जी आहे ही जवळ 4,000 पर्यंत जाते बरं. आणि हे 3500 पर्यंत जाते, ही सेल्फ पैठणी. ओके. आणि बाकी हे जे आहेत ते प्युअर येतील ताई, हे प्युअर गडवाल मध्ये येईल. बरं. हे सगळे 10,000 पासून पुढच्या रेंजचे आहेत. त्याच्यामध्ये अच्छा. कलर पॅटर्न वगैरे वेगवेगळे येतील का? हा हो. त्याच्यामध्ये कलर हा, हे बघा ही प्युअर पैठणी, ह्याला कलांजली पैठणी म्हणतात. ही जवळ कलांजली पैठणी. हो दादा हे पैठणीमधले प्रकार पण जरा सांगा ना, कारण की आमच्या ग्राहकांना त्याचा पण एक फायदा होईल की त्यांना चॉईसला सगळ्या गोष्टी इथे मिळतील. हो. म्हणजे गंधर्व पैठणी असेल, हा, महाराणी हे- पैठणी असेल यालाच गंधर्व पैठणी म्हणतात. आणि शाही पैठणी काय शाही असते? पैठणी म्हणजेच ही. अच्छा. हा ह्याला म्हणजे कसं आहे, पूर्वी कसं आहे बुट्टे जे आहेत ते लांब लांब असायचे ताई. बर बर हा, आता हे जवळ जवळ असल्यामुळे याला गंधर्व पैठणी म्हणतात. ही हँड वुवन आहे का? हा, की 100% hand- सिल्क 100% आणि silk? ती हातानेच विणलेली आहे. बर, पूर्ण. बर, हो पूर्ण. बर, बर. ही एक साडी विणायला कमीत कमी 15 दिवस लागतात. अच्छा. आणि लग्नामध्ये वगैरे वापरतात. अगदी 100% हेच वापरतात. हो. आणि त्याच्यातच हे थोडेसे आता आपण म्हणतो ना पुढचं व्हर्जन म्हणतो ना, हा. हे त्याच्यात हा एक प्रकार आहे. हे म्हणजे ज्यांना ट्रॅडिशनल आवडत हो. नाही आणि आत्ताच्या ज्या तरुण मुली हो असतील थोडंसं काहीतरी फॅन्सी पाहिजे ना. फेस्टिव्ह कलर आणि हो. फॅन्सी मध्ये हे जर बघा. हवं असेल हा. तर अतिशय हे- सुंदर कलेक्शन आहे दादा टिश्यू तुमच्याकडे. पैठणी हे पहा. टिश्यू पैठणी म्हणतात हो, त्याला. हे पहा. वा. टिश्यू टाईप. मध्ये मुली असलेली. हो ही मुनिया येईल. पण अर्जुन तू एक बघितलं का, आपण इतक्या दुकानामध्ये गेलो आहोत पण दादांकडे जी व्हरायटी किंवा रेंज आहे ते मला वाटतं की कुठेच नाही बघायला मिळालं, कुठेच नाही बघायला मिळालं. तर Even मला मी असं- आता घरच्यांसाठी सोलापूरवरनं साड्या ते खरेदी केल्या दिवाळीच्या. बर बर. तर आता असं वाटतं मी इकडे का आलो नाही. आता परत घ्यायच्यात परत ना? नक्की परत घ्या. नक्की घ्यायचे. एक छान होती ही अतिशय सुंदर कलर आणि एक वेगळा आणि हटके कलर ज्याला म्हणतात आणि कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन पण तशी छान ही आहे. साडी आहे. तर आज आपण दादांकडे गढवाल, पैठणी, कथान सिल्क, कांजीवरम, कांचीपुरम अशा अनेक आणि असंख्य व्हरायटी बघितलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की आता लवकरात लवकर उद्याच आपल्या सगळ्या पुणेकर भगिनींनी दादांच्या दुकानाला नक्की भेट द्यावी. आग्रहाचं आमंत्रण दादांच्या वतीने. आणि मला नक्की खात्री आहे की दादा त्यांना कधीच नाराज करणार नाही. तुम्ही फोटो घेऊन आला, तुम्हाला पर्टिक्युलर कुठली चॉईसची पैठणी किंवा कुठली साडी बनवून हवी असेल तर अगदी 500 पासून 50,000 पर्यंत दादांकडे नक्की अवेलेबल होतील. तर मग वाट कशाला बघताय, नक्की या. धन्यवाद. लगीन सराई आणि संक्रांतीची खरेदी इथंच आता. येस धन्यवाद. धन्यवाद.